असा? काय गरज आहे त्याला सतत तिच्या घरच्यांची पाठराखण करायची? आता त्याच्या अशा वागण्यामुळे त्या राणी साहेबांचा तोरा अजून वाढला असेल. मुळात मला कळत नाही ती राणी फॅक्टरीत गेलीच कशी. मम्मा, दादू उपाशी राहू नये ना म्हणूनच मी तिला सांगितलं होतं. हो का? एवढीच जर तुला तुझ्या दादूची काळजी होती चिकू, तर स्वतः जायचं होतं ना डबा घेऊन. का गेली नाहीस? किंवा ड्रायव्हरला पाठवायचं होतंस. चिकू, तू आजकाल फार पुढे पुढे करायला लागलीस. आबांच्या लाडाने शेफारत चाललीस. तुला एकदाच सांगते, माझा अंत बघू नकोस. पण मम्मा, यात एवढं काय बिघडलं मला कळतच नाही. चिकू, गप्पा बसा. खरं तर ना, तुझ्या आधी त्या इंद्राची कान उघडणी करायला हवी. लग्न झालं की चूक असेल ना, ती चूक माझी नाहीये सर, ती तुमची चूक आहे. हो, तुम्ही आजवर किती काय काय बोललात मला, किती वाईट वागलात सर तुम्ही माझ्याशी, पण तरीही मी शांत राहील. पण आता असंही होतंय सर, तुम्हाला मी नको आहे ना. ठीक आहे, मी जाते निघून. हा आई, बोल. काय बोलू? काही बोलायला जागा ठेवलीस तू? आई, आता काय झालं तेही मलाच विचारशील? हे बघ इंद्रा, हे फॅक्टरीमध्ये येत नसले ना तरी काय चाललंय मला माहित नाही असं नाहीये. तू आणि ती राणी एकाच डब्यात जेवलात का? का जेवलात? कशासाठी? एवढं प्रेम तू चाललंय का तुझ्या त्या पोरीसाठी? आई आई, शांतपणे मी काय सांगतोय ते ऐकून घे. राणी माझ्यासाठी टिफिन घेऊन आली होती. विक्रांत आणि केटी तिथे उभे होते. त्यांनी मला फोर्स केला की तिला भरव म्हणून. आता आमचं सगळं काही चांगलं सुरू आहे हे मला त्यांना दाखवणं भाग होतं, म्हणून मी हे नाटक केलं. अगं इंद्र, हे सगळं ना एक दिवस तुझ्या अंगाशी येणारे लक्षात ठेव. बरं, तू फक्त एकत्र जेवला नाहीयेस, तेवढ्यावरच थांबला नाहीयेस. तू त्या कामगारांच्या समोर त्या राणीच्या बापाची बाजू घेतलीस तू. आई, मी कुठलीही गोष्ट ठरवून केलेली नाहीये. मी ते जेवण ऑलरेडी खाल्लेलं होतं. आता खाली जाऊन मला सगळ्यांसमोर हे बोलणं भाग होतं की ते जेवण चांगलं आहे करून. बरं, मी असं केलं नसतं तर सगळ्यांना कळालं असतं की मी राणीच्या बाजूने नाहीये, स्पेशली त्या विक्रांतला. ग्रह, तू कधी या सगळ्यातनं सुटणार आहेस ना देवास ठाऊक. मलाही तेच कळत नाही. बरं ऐक ना, मला आता जरा भलत्याच गोष्टीचं टेन्शन आहे. तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? असेल तर बाजूला हो थोडी. ठीक आहे. बोल, काय झालं आता? अगं, मी रागारागात त्या राणीला बोलून गेलोय की मी तिच्याशी लग्न का केलंय ते.